नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन फूड ब्लॉगमध्ये. आणि आजच्या फूड ब्लॉगमध्ये बनणार आहे इडली, डोसा आणि सांबार चटणी. तर पप्पा आता तुम्हाला आज किचनमध्ये घेऊन जाते, तर मम्मी कशी बनवते ते पण दाखवते. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला टोपामध्ये दिसत असेल तांदूळ आणि सफेद उडीद डाळ. तर हे आता काय किती घेतलेलं आहे सांगतो. हे मी फक्त माप दाखवण्यासाठी घेतलेलं आहे. 4 वाट्या जे आहे आपण तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आणि हे आपण 5 तासापूर्वी ठेवलेलं आहे भिजायला. हे चांगलं धुवून घेतलं आणि याच्यात थोडं पाणी टाकून आपण हे ठेवलं आहे. ऑलमोस्ट 5-5.5 तास होतील आता. तर याच्यानंतर हे थोड्या वेळाने आपण ग्राइंड करून घेणार आहोत, जी आपली डिश बनवणार आहे त्याच्यासाठी. तर हे पाहू शकता तुम्ही, आपण जे मगाशी सांगितलेलं तांदूळ आणि जे उडीद होतं ते आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. आणि हे आत्ताच म्हणजे मीठ टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला रात्रभर असंच ठेवायचं आहे. आता हे आपण सकाळी जेव्हा तयार होईल बॅटर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर जसं आता तुम्ही पाहताय मित्रांनो, आपण जे रात्री पीठ ठेवलेलं ते आता पहा त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आता पूर्ण प्रकारे सेट झालेलं आहे इडली आणि डोशासाठी. तर आता बनवताना भेटू. जसं तुम्ही आता पाहू शकता स्क्रीनवर, हे जे सुती कापड आहेत ते कापड तिने कापून घेतलेलं आहेत रोशनीने. आणि प्रत्येक वेळी इडली बनवताना हे आपल्या छोट्या प्लेट्स त्याच्यामध्ये ती ठेवते आणि त्याच्यानंतर ती मोठी इडली बनवते. आणि हे बनवून झाल्यानंतर ते पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर व्यवस्थितपणे ते धुवून ते ठेवते पुन्हा वापरण्यासाठी. आणि हे फक्त आपण इडलीसाठीच वापरतो, बाकी दुसऱ्या काय ह्याच्यासाठी हे वापरत नाही आपण. हे कापड घेतलेले आहेत ते पाहू शकता. आता त्याच्यामध्ये आता आपण इडलीचं पीठ टाकतोय. ही ठेवलेली आहे. याच्यामध्ये टोपात आत पाणी आहे, ते गरम होतं. हे पहा आपण 2 ठेवलेले आहेत इडली आता बनण्यासाठी. आता हे झाकून ठेवूया आपण. पाहू शकता इडली तयार झालेली आहे. आता पहिले ह्याच्यातून इडली काढून घ्यायची त्या छोट्या प्लेट्समधून. अशी वाफ आलेली इडली आहे बघा. अलगद हे काढून घ्यायचं आहे कपडा. पाहू शकता तुम्ही इडली झालेली आहे रेडी. आता पाहू शकता सेम प्रोसेस आपण जे पहिले इडलीला केलेली तेच आपण आता करतोय. आता ही पूर्ण पद्धत आपण इडली बनवण्यासाठी फॉलो करणार आहोत. हा तवा तुम्ही पाहू शकता चपातीचा आहे. आपण याच्यावरच डोसे बनवतो. डोसा आता आपला तयार होतोय. तुम्हाला दिसत असेल डोसा अजिबात चिटकलेला नाही आहे तव्याला. हे पहा डोसा. हा परत दुसरा डोसा बनतोय. जसं तुम्हाला कळलं असेल डोसा बनवण्याची प्रोसेस, आता सेम प्रोसेस वापरून आपण बाकीचे डोसे सुद्धा बनवणार आहोत. तर पाहू शकता आता आपलं डोसे तयार आहेत, शिवाय इडली पण तयार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चटणी आणि सांबार. याची रेसिपी दाखवली नाही, याच्या मागचं कारण हे आहे की तुम्ही व्लॉग बघितला असेल, व्लॉग नंबर 26 मेदूवडाचा. नसेल पाहिलं तर तो व्लॉग एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जे आहे ह्या दोन्ही चटणीची प्रोसेस दाखवलेली आहे.
तर ती त्या ब्लॉगमध्ये कंप्लीट केल्यामुळे मी ह्या ब्लॉगमध्ये ते दाखवत नाही आहे. प्लीज तुम्हाला चटणी आणि सांबार बनवण्याची प्रोसेस बघायची असेल तर व्लॉग नंबर 26 पाहून या. आता आपण हे टेस्ट करतो, मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. खूप भूक लागली आहे. इडली तुम्ही पाहू शकता, सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे. ही आता चटणीमध्ये थोडी डीप करून घेऊया आणि ट्राय करूया. सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली आहे. चटणी पण बॅलन्स आहे, तिखट वगैरे मीठ वगैरे खूप छान आहे. आता आपण सांबारमध्ये ट्राय करूया. हे पाहू शकता, सांबार पण छान झालं मित्रांनो. डोसा पण ट्राय करूया. डोसा ट्राय करूया. डोसा पण खूप छान झालेला आहे आणि सांबारमध्ये पण ट्राय केला, चटणीमध्ये पण ट्राय केला. खूप छान झालेलं आहे. आता एक काम करतो, गरम आहे तोपर्यंत खाऊन घेतो आणि तुम्हाला कनेक्ट करतो. तर जसं पाहू शकता मित्रांनो, ही प्लेट जी आहे ती शिवण्याची आहे. आता शिवण्या ट्राय करणार आहे. शिवण्या पहिली इडली ट्राय करते, तर आपण पाहूया शिवण्याला कसं लागतं ते. मम्मा एक नंबर, खूप छान बनवली. शिवण्याला तर आवडली इडली. आता हे पण खा शिवण्या, ठीक आहे, ते पण तुला आवडेल. आणि मित्रांनो, असा नाश्ता केल्यानंतर जर चहा भेटला कडक तर मजाच वेगळी आहे. नाश्ता तर झालेला आहे माझा करून, आता चहा पिऊया. मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ह्याच्यामध्ये आपण कवर केलेलं आहे इडली आणि डोसा कसे बनवतात ते, आणि चटणीसाठी तुम्हाला सांगितलं, सांबार आणि चटणीसाठी आधीचा ब्लॉग नंबर 26 पाहून घ्या मेदूवड्याचा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर चटणी कशी बनवायची आहे ते पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुम्ही सबस्क्राईब करत जा मित्रांनो. जे व्हिडिओ बघून जातात सबस्क्राईब करत जा. तुम्हाला आमचे येणारे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, ठीक आहे. तर आता आपण भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.